नमस्कार, मी पूनम पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण येत्या 3 मार्च 2026 म्हणजेच धुलीवंदना दिवशी मंगळवारी जे चंद्रग्रहण भारतामध्ये लागणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत। आता हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार आहे, म्हणून भारतातले खगोलप्रेमी त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक या ग्रहणाविषयी अतिशय उत्सुक आहेत आणि हे ग्रहण सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ग्रहणाच्या वेळा काय आहेत, आपल्या भारतामधल्या वेळा काय आहेत, त्याचप्रमाणे हे ग्रहण कुणी कुणी पाळायचं आहे, चंद्रग्रहणाचे वेध, या ग्रहणाचे वेध कधीपासून लागतात आणि हे ग्रहण कधी संपणार आहे, भारतामधून हे ग्रहण कुठून दिसणार आहे, त्याचप्रमाणे जगभरात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे, ही सगळी सविस्तर माहिती, तसंच गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं आहे का आणि जर पाळायचं असेल तर कशा कशा पद्धतीने पाळायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या व्हिडिओमार्फत जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। 3 मार्च 2026 मंगळवारी म्हणजेच धुलीवंदना दिवशी हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला आलेलं आहे। चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच येतं आणि या दिवशी धुलीवंदन आहे। आदल्या दिवशी म्हणजे 2 मार्चला होळी आहे, हुताशनी पौर्णिमा आहे। सुरुवातीला थोडक्यात बघूया चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय। ज्या वेळेला पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीच्या छायेने, पृथ्वीच्या सावलीने चंद्र हा अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो, अशा स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात। चंद्रग्रहण 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे खग्रास चंद्रग्रहण, हे या 3 मार्चला आपल्याला दिसणार आहे। खग्रास चंद्रग्रहण इथे चंद्र हा पृथ्वीच्या सावलीने पूर्णपणे झाकला जातो आणि दुसरं चंद्रग्रहण म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीने हा अंशतः झाकला जातो। आता यावेळी जे चंद्रग्रहण दिसणार आहे ते खग्रास पूर्ण स्वरूपाचे चंद्रग्रहण आहे। दिनदर्शिकेमध्ये या चंद्रग्रहणाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलेलं आहे, ते का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी या ग्रहणाच्या वेळा बघूया। हे ग्रहण त्या दिवशी म्हणजे 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होत आहे, म्हणजे ग्रहण स्पर्श असणार आहे दुपारी 3:20। त्या दिवशी दुपारी 5:05 ग्रहणाचा मध्य आहे आणि सर्वोच्च बिंदू ग्रहण गाठणार आहे आणि ग्रहणाचा शेवट म्हणजे ग्रहण समाप्ती ही सायंकाळी 6:48 असणार आहे। या ग्रहणाचा संपूर्ण कालावधी हा 3 तास 27 मिनिटे इतका आहे। या वेळेचं म्हणजेच 3 मार्च आपल्या भारतामधलं हे पहिलं चंद्रग्रहण जे आहे त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलेलं आहे, कारण ज्या वेळेला चंद्रबिंब उदयास येतं त्यावेळेला चंद्र दिसणार आहे, त्यावेळेला तो ग्रस्त झालेला आहे, ग्रहण लागलेलाच आपल्याला तो दिसणार आहे आपल्याकडे, आणि म्हणून त्याला या दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हटलं देखील आहे। ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा दिवसा उजेडी असल्यामुळे भारतात कुठेही ग्रहण स्पर्श आणि ग्रहणाचा मध्य दिसणार नाहीये। भारतात हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर पूर्व भाग, मिझोराम, नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे। आता जगभरात हे ग्रहण कुठून दिसणार आहे हे बघूया। जगभरात ईस्ट युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन ओशन, त्याचप्रमाणे आर्कटिक आणि अंटार्क्टिकामध्ये देखील हे ग्रहण दिसणार आहे। गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होणार आहे, त्यामुळे या भागामध्ये हे ग्रहण बिलकुल दिसणार नाहीये। या प्रदेशामध्ये ग्रहणाचे नियम पाळण्याचीही आवश्यकता नाही। आपल्या भारतामध्ये ज्या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे ते अगदी थोड्या काळासाठी म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर थोड्या काळासाठी, कारण हे ग्रहण 6:48 संपणार आहे, म्हणून अगदी काही मिनिटांसाठीच आपल्याकडे हे ग्रहण दिसणार आहे। पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी चंद्रोदय हा त्या दिवशी 6:41 असल्या कारणाने 6:41 ते 6:48 या काळात उंच ठिकाणाहून ढग जर आले नसतील तर तुम्हाला हे ग्रहण दिसण्याची शक्यता आहे। आता आपण या चंद्रग्रहणाच्या वेध काळाविषयी थोडी माहिती बघूया। चंद्रकाळाचा वेधकाळ किंवा सूतक काळ जो आहे हा ग्रहण स्पर्शाच्या 9 तास आधीपासून चालू होतो
आता या चंद्रग्रहणाची वेळ सामान्य माणसांसाठी म्हणजे सूतक वेळ किंवा वेद हे सामान्य माणसांसाठी जे आजारी नाही आहेत, सशक्त माणसांसाठी ही वेळ सकाळी सूर्योदयापासून किंवा सकाळी 6:20 चालू होते. सूर्योदयापासून चालू झाल्यानंतर हा सूतक काळ मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत त्या दिवशी सायंकाळी 6:48 असणार आहे. परंतु वृद्ध माणसं, बालकं, अशक्त व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा गर्भवतींसाठी हा सूतक काळ जो आहे हा सकाळी 11 वाजल्यापासून चालू होणार आहे. गर्भवतींनी हे ग्रहण कशा पद्धतीनं पाळायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यासाठीही हा जो सूतक काळ आहे हा सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 वाजेपर्यंत म्हणजे या चंद्रग्रहणाच्या समाप्तीपर्यंत असणार आहे. ग्रहण काळात काय करणं अपेक्षित आहे? ग्रहण काळात जपाचं महत्त्व किंवा जपाचा महिमा खूप जास्त आहे आणि त्याचं महत्त्व हे कैक पटीने वाढतं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच चंद्रग्रहणात किंवा ग्रहणाच्या पर्व काळात तप, अनुष्ठान याला महत्त्व सांगितलेलं आहे. गर्भवती किंवा इतर सर्व या काळात अथर्वशीर्ष, रामरक्षा, हनुमान स्तोत्र किंवा आपल्या इष्टदेवताचा मंत्र किंवा त्यांचा ध्यान करू शकता. आता गर्भवती, अशक्त माणसं, आजारी माणसं, वृद्ध माणसं यांनी हे ग्रहण कसं पाळायचं? त्यांच्यासाठी कुठलेही नियम सक्तीचे नसतात, तर त्यांच्यासाठी नियम शिथिल असतात आणि म्हणूनच त्यांचं मलमूत्र विसर्जन, ज्या नैसर्गिक क्रिया आहेत या त्यांनी रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याचबरोबर औषधं तुम्हाला जी डॉक्टरांनी सांगितलेली आहेत ती तुम्ही घेऊ शकता. डिहायड्रेशन होऊ नये, बाळाला व्यवस्थित पाणी मिळावं, अन्न मिळावं यासाठी पाणी देखील तुम्ही पिऊ शकता आणि जेवणसुद्धा करू शकता, झोपूसुद्धा शकता. त्यांच्यासाठी कुठलेही नियम बंधनकारक नाहीत. तसंच गर्भवती महिला या थोड्या सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आणि आपल्या बाळाप्रती अतिशय इमोशनलही असतात. मग अशा वेळेला फक्त मनात भीती राहू नये आणि मोठ्यांचं ऐकल्याचं समाधानही आपल्याला मिळावं यासाठी आपण रामरक्षा स्तोत्र, अथर्वशीर्ष, तुमच्या इष्टदेवतेचा मंत्रजप या गोष्टी करू शकता. परंतु चाकू-सुरीने कोणत्याही गोष्टी न कापणे किंवा अडी घालून न बसणे, एकाच जागी एकाच वेळी सतत एकाच जागी एका स्थितीत बसून जप करणं अशा गोष्टी करण्याची गरज नाही. हे ग्रहण आपण बघू शकतो का? ग्रहण सहसा उघड्या डोळ्यांनी बघू नये, पण कुठलं सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो किंवा बायनोकुलरचा वापर करू शकतो. अतिशय छान आपण बघू शकतो. तर त्याचप्रमाणे मोबाईलने आपण झूम करून चंद्रग्रहणाचा फोटो देखील घेऊ शकतो. या व्हिडिओद्वारे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की खगोलप्रेमींसाठी, गर्भवतींसाठी आणि सगळ्यांच्या माहितीसाठी दिलेलं आहे. या वेळा ऐकून तुम्ही ग्रहण आहे म्हणून मनात कुठलीही भीती बाळगू नये. ग्रहण ही एक खगोलीय शास्त्रीय घटना आहे. चंद्राला, सूर्याला, राहू केतूने गिळलं असं काहीही नाही आहे किंवा याचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर, तुमच्या गर्भावर होईल असंही नाही. गर्भाशयाला, गर्भ हा पाण्यामध्ये अतिशय सुरक्षित आहे, त्याला कुठलाही धोका नाही. म्हणून मनात जी भीती आहे ना तर ती पूर्णपणे काढून टाका आणि तुम्हाला हे ग्रहण पाळण्याचे समाधान मिळावं म्हणून जप, नामस्मरण या गोष्टी तुम्ही निश्चित करू शकता. जगभरातल्या कुठल्या मुख्य प्रमुख शहरांमधून हे ग्रहण दिसणार आहे ते आता आपण बघूया. हे ग्रहण न्यूयॉर्क, कॅनडा, मेलबर्न, सिडनी, शिकागो, वॉशिंग्टन DC, बँकॉक, सिंगापूर, शांघाय, साल्वाडोर, टोक्यो, मेक्सिको, ब्रिस्बेन, ब्राझील, अर्जेंटिना, कोलकाता, न्यू दिल्ली, मुंबई, ताश्कंद, उझबेकिस्तान, पुणे, पुण्याहून पारशी एक्लिप्स दिसण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे धूलिवंदन हे ग्रहणादिवशी आल्यामुळे धूलिवंदन साजरं करू नये. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर तुमच्या आणि ग्रुपवर, फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. या ग्रहणाविषयी कुठलेही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.